परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र. प्रथमोल्लास. बालपण. वयाच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, कानडी, हिंदी व गुजराती भाषेतील भजने म्हणत असे. तेथील मंडळी मोठमोठ्या समारंभात तिच्याकडून कौतुकाने भजन म्हणून घेत असत. तिची स्थिर बसण्याची पद्धत, आवाजातील मधुरता आणि शांत वृत्तीने भजन म्हणण्याची रीत पाहून श्रोते मंडळी अगदी तल्लीन होऊन जात. बाळला जरी पुष्कळशी भजने पाठ येत होती तरी त्याचा तिला तिळमात्रही गर्व नव्हता. कोणी संतांची पदे किंवा अभंग म्हणू लागले तर त्याच्याबद्दल तिला अत्यंत आदर वाटत असे. त्यामुळे एखादा कोणी भिक्षेकरी दारात आला आणि गाणी म्हणू लागला तर 2 गाणी अधिक म्हणायला लावून वडिलांच्या परवानगीने सीतामाईंकडून खाऊ अगर जेवण मागून घेऊन त्यास देऊन ती पाठवीत असे. बाळच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अमुक एका गोष्टीत तथ्यांश नाही हे एकदा तिला समजले की पुन्हा त्या गोष्टीकडे तिचे लक्ष कधीच जात नसे. एकदा जत्रेच्या वेळी त्यांच्या घरावरून एक माणूस काचेची पेटी डोक्यावर घेऊन रोटी घ्या रोटी असे म्हणून ओरडत चालला होता. त्याला पाहून बाळने आपल्या वडिलांना, अण्णा हे काय हो असे विचारले. तेव्हा, ही खाण्याची वस्तू आहे बाळ, याला इंग्रजी भाषेत ब्रेड असे म्हणतात. विकतचे पदार्थ खाल्ले तर कधी कधी आपले आरोग्य बिघडण्याचा संभव असतो. म्हणून आपल्याला हवे ते पदार्थ स्वच्छतेने व प्रेमाने घरीच तयार करून आपण खावे. म्हणजे ते खाण्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि तेणेकरून देवाची सेवाही आपल्याकडून उत्साहाने व नियमितपणे घडते असे बाबूरावांनी तिला समजावून सांगितले. तेव्हापासून विकतच्या पदार्थांकडे कधीच तिचे लक्ष गेले नाही. कळू लागल्यापासून विंचरून घेणे, आंघोळ करणे, कपडे धुणे इत्यादी स्वतःची कामे बाळ स्वतःच करीत असे. एके दिवशी बाळ कपडे धुत असता तिच्या एका मैत्रिणीने तिला पाहिले. ती म्हणाली, बाळ तुझे कपडे तूच धुतीस की काय? तेव्हा, मी स्वयंसेवक आहे ग असे बाळने हसत हसत तिला उत्तर दिले. अद्यापही आई स्वतःचे काम स्वतःच करून घेत असल्याने बाळपणातील स्वयंसेवक या शब्दाची सत्यता पटते. बाळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कपड्याला साबण लावित असताना तिच्या हातातील वडी पूर्ण झिजेपर्यंत ती चौकोनीच राहील. हे ज्यांच्या लक्षात जाईल ते बाळच्या व्यवस्थितपणाचे कौतुक करीत असत. बाबूराव रोज घरी बाळला पाढे शिकवीत असत आणि बाळ ते लगेच त्यांना म्हणून दाखवी व याच्या पुढचे सांगा म्हणून त्यांच्या पाठीशी लागे. त्यामुळे वाचणे, बेरीज वजाबाकी, हिशोब करणे हे सर्व तिला शाळेत जाण्यापूर्वीच येऊ लागले. कळू लागल्यापासून बाळ उत्तम घोटीव अक्षर काढीत असे. या वयापासूनच तिला वडील माणसांना काका, मामा, दादा, काकू, मामी, वहिनी, अक्का अशा प्रकारे नाते जोडल्याशिवाय बोलणे आवडत नसे. एके दिवशी संध्याकाळी 5 वाजता बाबूराव बाळला घेऊन समुद्र किनाऱ्यावर सहज फिरायला गेले आणि तेथे ते गीता वाचित बसले. बाळने बसल्या बसल्या वाळू कोरून एक गुहा तयार केली व त्यावर ध्वज उभा करून ती स्वस्तपणे हात जोडून बसली. बाबूरावांचे वाचन संपल्यावर त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, अण्णा मी या गुहेत ओम 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 असे म्हणत डोळे मिटून पुष्कळ दिवस बसणार.
दुसऱ्या खेपेला गेल्यावेळी बाळने वाळूची एक सुंदर शंकराची पिंडी तयार केली व बारीक बारीक शंख शिंपले गोळा करून त्याच्या सहाय्याने पिंडीला भस्म, बेलाचे पान, रुंडमाळ या आकारात सजवून तिला महाबळेश्वर असे नाव ठेवले. ज्या दिवशी बाबूराव बाळला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात त्या वेळी ती एक एक पिंडी तयार करून तिला मुर्डेश्वर, भोगेश्वर, त्यागेश्वर, सोमेश्वर, योगेश्वर अशी नाविन्यपूर्ण नावे देई व खाऊसाठी बरोबर नेलेल्या वस्तूंचा त्या पिंडीला नैवेद्य करून तो प्रसाद प्रथम जवळपास असलेल्यांना वाटून देई आणि त्यावर वडिलांना घेऊन आपणही ती सेवन करीत असे. बाळ कधी कधी रविवारी इगर्जीच्या बाहेर उभी राहून तेथे ख्रिश्चन लोकांची चाललेली प्रार्थना ऐके. त्याचप्रमाणे मशिदीच्या दारात उभी राहून नमाज पडत असता निरीक्षण करी. यावेळी बाळ 6 वर्षांची होती. इगर्जीत पनवेल नावाचा एक वृद्ध दर रविवारी बायबल वाचून अर्थ सांगे. तसेच मशिदीत अब्दुल्ला म्हणून एक वृद्ध होता. तो दर शुक्रवारी कुराण वाचून नमाज पडे. त्या व्यसनांच्या माणसांना त्या व्यसनाचीच माणसे आवडतात या म्हणीप्रमाणे पनवेल व अब्दुल्ला या उभयतांना बाळची सात्विक वृत्ती पाहून तिच्याविषयी मोठा आदर वाटे. बाबूरावांच्या जवळ अब्दुल्ला म्हणत, तुमच्या बाळला पाहिले की पैगंबराचे दर्शन घडल्याप्रमाणे मला वाटते. तसेच पनवेल म्हणत, तुमच्या बाळला पाहिले की येशू भेटल्याप्रमाणे वाटते. बाळला 7वे वर्ष लागले तेव्हा तेथील शाळेत तिचे नाव दाखल करण्यात आले. त्यावेळी गोकर्णात एक मुलांची व एक मुलींची अशा 2च शाळा होत्या. शिक्षण कानडी फक्त 4थी इयत्तेपर्यंतच होते. इंग्रजी शिकणाऱ्यांना अंकोला किंवा कुमठ्याला जावे लागे. बाळचा अंकलिपीचा अभ्यास घरात झाला असल्याने एकदम तिला पहिल्या इयत्तेतच घेतले. पहिल्या पुस्तकातील मुत्तु होदरे मत्ते बुप्पुदू, पुत्तु होदरे मत्ते बारदू हे कवितेचे कडवे वाचता क्षणी मोती फुटला तर पुन्हा मिळेल, परंतु एकदा निघून गेलेली वेळ मात्र पुन्हा मिळणार नाही हा त्या कडव्याचा अर्थ चटकन तिच्या लक्षात आला. लगेच आपल्या वडिलांना बाळ म्हणाली, अण्णा, तुम्ही सांगता त्याप्रमाणेच या पुस्तकात पण वेळ फुकट घालवू नये असेच लिहिले आहे, हे पहा. असे म्हणून तिने ते पुस्तक बाबूरावांच्या पुढे केले आणि ती कविता त्यांना म्हणून दाखवली. शाळेत शिक्षिकेने एकदा धडा घालून दिला की लगेच बाळने तो म्हणून दाखवावा असे घडे. तिने आपल्या वागणुकीने थोडक्यातच आपल्या वर्गशिक्षिकेचेच नव्हे तर इतर सर्व शिक्षकांची देखील मने आपल्याकडे वेधून घेतली होती. एकदा सूर्यग्रहणाचे दिवशी बाबूराव बाळला बरोबर घेऊन समुद्रावर स्नानार्थ गेले. ग्रहण लागते वेळी समुद्र स्नान व ते सुटताना कोटीतीर्थात स्नान करण्याची तेथील वहिवाट आहे. त्याप्रमाणे दोन्हीकडची स्नाने व रोजच्या नियमाची महाबळेश्वराची पूजा उरकून बाबूराव बाळसह घरी आले. त्यावर बाळने बाबूरावांना विचारले, अण्णा, आज समुद्र स्नानास इतकी गर्दी कशा करता हो? बाबूराव म्हणाले, समुद्र स्नानाने पुण्य लागते म्हणून. पुढे काही दिवसांनी बाळ बाबूरावांच्या जवळ म्हणाली, अण्णा, आज आपण समुद्र स्नानास जाऊया का? मला पुष्कळ पुण्य जोडावयाचे आहे. हे ऐकून बाबूराव कौतुकाने म्हणाले,
समुद्र स्नानाला अमावस्येला जात असतात. येत्या अमावस्येला आपण जाऊया हं. त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला, अण्णा, मग कोटी तीर्थावर कधी जावयाचे? पौर्णिमेला का? तेव्हा बाबूराव म्हणाले, होय. यावरून बाळच्या पिंडाची खरी ओळख पटल्यामुळे तिची चित्तवृत्ती जेणेकरून सदा प्रसन्न राहील असेच वागणे बाबूरावांच्याकडून घडत होते असे म्हणण्यास हरकत नाही. पुढे पौर्णिमा आली. त्या दिवशी बाळला बरोबर घेऊन बाबूराव कोटी तीर्थावर पहाटे स्नानास गेले. त्या दिवशी कोटी तीर्थावर बायकांची अलोट गर्दी होती. ते पाहून आज कोणता तरी महत्वाचा दिवस असावा असे बाळने ताडले. थोड्या वेळाने उजाडले तेव्हा काही ओळखीच्या बायका तिला दिसल्या. त्यांच्यापैकी एका बाईला बाळने विचारले, आज तुम्ही सगळ्याजणी येथे कशासाठी जमलात? तेव्हा यमुनाबाई म्हणाल्या, आज आश्विन पौर्णिमा. आजपासून कार्तिक स्नानाला आरंभ करावयाचा असतो. आता महिनाभर आमचे रोज इकडे स्नानाला येणे होणार. प्रतिवर्षी कार्तिक स्नान, माघ स्नान व वैशाख स्नान करण्याचा आमचा नेम आहे. त्यावर बाळ म्हणाली, या स्नानापासून काय मिळते? यमुनाबाईंनी उत्तर दिले, अगं, मिळवायचे काय? मनुष्य जन्माला आल्यावर आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने नेहमी काही ना काही सत्कर्मे करीत असावे असे म्हणतात. म्हणून आपण करावयाची इतकेच. बाळ म्हणाली, यमुनाक्का, उद्यापासून स्नानाला जाताना रोज मलाही बोलवाल का? तुम्ही दरवाजावर 3 वेळा टक 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 असा आवाज करा, म्हणजे मी चटकन उठेन. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून स्नानाला जाण्याबद्दल तिने वडिलांची परवानगी मिळवली आणि निस्ते वेळी आपले पर्कल पोलके उशाजवळ ठेवून घेऊन वरांड्यावर वडिलांच्या शेजारी ती निजली. पहिल्याच दिवशी स्नान उरकून कोटीतीर्थावरून निघतेवेळी समोर तिला विदभर उंचीचा चंदनाचा गोपाळकृष्ण दिसला. लगेच तिने तो उचलून छातीशी धरला. तेव्हा तिचे डोळे सहज मिटले गेले. ते पाहून यमुनाबाई बरोबरच्या बायकांना उद्देशून म्हणाल्या, बाळ किती भाग्यवान आहे पहा. कार्तिक स्नानाच्या पहिल्या दिवशी तिला शुभशकून झाला. मी आज 30 वर्षापासून स्नानाचा नेम करते, पण काय? इतक्यात त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यामुळे पुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत. दुसरीने म्हटले, आईची चुकामुक झालेल्या मुलाला जसा आई भेटल्यावर आनंद होतो, त्याप्रमाणे बाळला कृष्णाची मूर्त पाहून आनंद झालेला दिसतो. थोड्या वेळाने बाळने डोळे उघडले. त्यावर तेथून सर्वजणी घरी जाण्यास निघाल्या. पिशवीत ओले कपडे असल्याने थंडी वाजेल म्हणून बाळने कृष्णाची मूर्त हातातच धरून ठेवली होती. घरी आल्यावर त्या मूर्तीला स्नान घालून बाळने ती देव्हाऱ्यात ठेवली आणि तिची पूजा केली. तेव्हापासून ती कृष्णपूजनात रमू लागली. एके दिवशी समुद्रकिनाऱ्यावरून परत येते वेळी नेहमीप्रमाणे महाबळेश्वराचे दर्शनार्थ गेले असता तेथे एका हरिदासाचे कीर्तन चाललेले होते. बाबूराव बाळसह कीर्तनास बसले. परत येते वेळी बाळ वडिलांना म्हणाली, अण्णा, कीर्तन कशा करता हो ऐकावयाचे? बाबूरावनी उत्तर दिले, पुण्य जोडण्याकरिता. बाळनी त्यांना प्रश्न केला, अण्णा, तर मग मी पण यापुढे कीर्तन ऐकणार आणि पुष्कळ पुण्य जोडणार. बाबूरावांनी त्यावर उत्तर दिले, या उपर कोठेही कीर्तन असल्याचे कळले की मुद्दाम मी तुला घेऊन जाईन ह बाळ. याप्रमाणे बाळने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला बाबूराव अनुकूल असल्यामुळे तिच्या संस्कारक्षम मनाला प्रत्येक गोष्ट टिपकागदाप्रमाणे टिपून घेता आली.
आपल्या सांगण्याला वडिलांनी होकार दिला म्हणून बाळला अत्यंत आनंद झाला. तेव्हापासून कोठेही कीर्तन अगर प्रवचन असले की बाबूराव न चुकता तिला तेथे घेऊन जाऊ लागले. ओम नमः शिवाय.